शेतकरी कामगार पनवेल महानगरपालिका महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आणि दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षा दिलीप जाधव यांच्या संकल्पनेतून भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात शरीरातील विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली, तसेच नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले। या शिबिराचा परिसरातील तब्बल 1360 नागरिकांनी लाभ घेतला। भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेकापचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिक तसेच विविध वॉर्डांचे प्रतिनिधी उपस्थित होते। उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आणि नागरिकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। तसेच दीक्षा फाउंडेशनच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। उद्घाटनावेळी बोलताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले, दीक्षा जाधव सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत। शेकापचे कार्यकर्ते हे निवडणुकीसाठीच काम करत नाहीत, तर वर्षभर समाजाच्या भल्यासाठी काम करतात। निवडणुका आल्या किंवा गेल्या याने त्यांच्या कार्यावर काही परिणाम होत नाही, कारण शेतकरी कामगार पक्ष नेहमी समाजाच्या सेवेत तत्पर असतो। या शिबिराला बंजारा आरक्षणाचे नेते, माजी खासदार व माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी भेट देऊन दीक्षा दिलीप जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले। दीक्षा जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले, आम्ही सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवत राहू। परिसरातील नागरिक कोणतीही समस्या घेऊन आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो। नागरिकांना कमी अडचणी निर्माण होतील हेच आमचे ध्येय आहे। पुढेही असेच समाजकारण आमच्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की आपले कोणतेही प्रश्न किंवा अडचणी असतील तर आमच्यापर्यंत घेऊन या, आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे त्याचे निराकरण करू। या महाआरोग्य शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।